लग्नासाठी त्यांना जयपूरला जायचं होतं. ढाबा चूज केला. वॉशरूम बाहेर असतात आणि ते खूप लांब असतात. सो तो गेला आतमध्ये. थोड्याच वेळात हेडेक खूप जास्त सिव्हिअर व्हायला लागलं. तोला काहीतरी होतंय. सो धडपडत वगैरे बाहेर आला. जो व्यक्ती नॉर्मली 2-3 चपात्या खातो ना, त्याने त्या दिवशी मोर दॅन 7 चपात्या खाल्ल्या. वॉज लाईक की मला अजून भूक लागली, माझी भूक संपत नाहीये. झोप पण एवढी जास्त येते ना, पण मला तरी पण खायचंय. कोणी जवळ आलं तर त्याला असं बाजूला सरकवण्याचा प्रयत्न करतोय, मारतोय वगैरे तसलं. त्याच्यामध्ये एक जिन आहे, ह्याला हार्म करणार. तो नाही सोडणार त्याची बॉडी. गव्हर्नमेंटच हॉस्पिटल आहे. एक लेडी होती आणि तिचं बाळ तिने आणलं होतं. त्याला काहीतरी नॉर्मल आजार होता. डॉक्टरने ट्रीटमेंट्स वगैरे केले, पण ते बाळ काही जगू नाही शकलं. त्यामुळे तिला ट्रॉमा आला. ती ज्या बाकड्यावर बसून जेव्हा रडली होती, आजही तिथे जाणवतं की आज ती बाई त्यांना दिसते काहीतरी आहे इथे. पेशंटला झोपवायचे, त्याच्या ब्रेनमध्ये स्कलमध्ये ड्रिलिंग करायचे आणि तो शुद्धीत असायचा. पेशंट ओरडायचा. त्यांना असं वाटायचं की काय गोस्ट वगैरे आहे, पोझिशन आहे, ते सगळं बाहेर येते. आणि त्यांना असं वाटायचं की जर हा पेशंट जरी गेला तरी लाईक तो त्याच्यासोबत एक एंटिटी किंवा जे काही गोष्ट आहे तो घेऊन गेला. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर स्वप्नील आलाय. स्वप्नील, कसा आहेस? मी मस्त रे. की तू कसा आहे? मी पण एकदम छान आहे भाई. आणि जसं आता आपण बोलत होतो की तुझ्याकडे बऱ्याच हॉस्पिटल्सचे वगैरे स्टोरीज आहेत आणि हॉस्पिटलचे स्टोरीज आपण ह्याच्या आधी बऱ्याच घेतल्यात की कोण बोलतात रे तिथे मला हे जाणवलं, किंवा त्या हॉस्पिटलमध्ये भूत आहे, किंवा इंटरनेटवर तर बरेच अशा गोष्टी आहेत. पण पहिल्यांदा असा जो व्यक्ती जो असं काम करतो हॉस्पिटल्समध्ये आणि त्याच्याकडून मी ऐकणार आहे. पण तू आपल्या ऑडियन्सला स्वतःचं इंट्रोडक्शन कसं करून देशील आणि तू काय सांगशील? हॅलो, मी स्वप्नील चंद्रकांत गोरडे. मी एका प्रतिष्ठित अशा हॉस्पिटलमधून ॲज अ न्यूरोसायकोलॉजिस्ट म्हणून काम करतो आहे आणि आता तिथून माझं कम्प्लिशन झालेलं आहे. सो आता मी माझ्या दुसऱ्या ठिकाणी काम करतो आहे, जॉब करतो आहे. सो आणि लहानपणापासून असं आहे, मला आवड आहे हॉस्पिटलची, मेडिकलची किंवा लोकांना ट्रीट करण्याची की खूप आवड आहे त्याच्यामुळे. नाईस भाई. आणि आज आपण फक्त हॉरर स्टोरीज न डिस्कस करता जे असे डेडली क्रीपी एक्सपेरिमेंट जे लोकांबरोबर केलेत, म्हणजे जसं आता आपण बोलत होतो की तू एकदा शॉर्टमध्ये सांगू शकतो की कशा टाईपचे एक्सपेरिमेंट? खूप शॉर्टमध्ये सांगायचं. चालेल. आता आपण कसं सांगतो की लाईक एक्झॉर्सिझम करतात लोक, पण आधीच्या काळी एक्झॉर्सिझम करता लोक डॉक्टर्स जे असायचे ते एक्सपेरिमेंट्स पण करायचे. आता सगळं नीट चालू आहे की आता आपण ऑपरेशनला घाबरत नाही किंवा कशालाही घाबरत नाही, पण तेव्हा तसं नसायचं. तेव्हा लोक प्रत्येक गोष्टीला घाबरायचे आणि डॉक्टर्स पण लाईक जे त्यांना वाटायचं ते करून टाकायचे. आता तसं नाही. आता आपल्याला प्रॉपर असं रिसर्चने किंवा ह्याने सगळं करावं लागतं. आधी तसं नसायचं. आधी लाईक पेशंटच्या कशामध्ये जर पेन वगैरे होत असेल तर नॉर्मल मेडिकेशन न देता ते ऑपरेशन सजेस्ट करायचे आणि ते असे ऑपरेशन असायचे की जे विदाऊट ॲनेस्थेशिया करायचे, कारण की तेव्हा ॲनेस्थेशिया वगैरे जास्त नव्हतंच. आणि हे खूप जुनी गोष्ट आहेत, लाईक 16th सेंचुरी और 17th सेंचुरी इजिप्शियन काळातली आहे गोष्ट. सो कारण मी पण असे इंटरनेटवर बरेच वाचत होतो मी मागे की रशियन स्लीप एक्सपेरिमेंट झालेला, जिकडे बरेच दिवस लोकांना न झोपू नाही दिलं. प्लस एक अजून एक केलं की रशियामध्ये झालेलं. त्यांचा एक डॉक्टर होता, तो लहान मुलांवर ऑपरेशन्स करायचा, कोणाचा हात कोणाला जोडायचा, कोणाचं पाय, तर तसं ते बघायचा. पण तशाच काही गोष्टी असणार आहेत आपल्या आज. पण आपण आज स्टार्ट हॉरर पासून करूया, जे तू हॉस्पिटल्स बद्दल बोलवतास त्यापासून करूया. तर सांग बाई, हॉस्पिटल्समध्ये काय हॉरर गोष्टी असतात हे जे लोक बोलत राहतात की मुर्दा घरमध्ये हे असतं किंवा ऑपरेशन थिएटर्समध्ये असतं, तर मला ऐकायला आवडेल भाई. प्लीज स्टार्ट. हॉस्पिटल हे सगळ्यांपेक्षा वेगळं असतं. हॉस्पिटलने मंदिरापेक्षा जास्त प्रेयर्स ऐकलेले असतात. हॉस्पिटलने स्मशानापेक्षा जास्त डेथ्स बघितलेल्या असतात, किंचाळ्या ऐकलेल्या असतात. रोज कुणाची तरी डेथ होतच असते. मी ॲक्च्युली 4 वर्ष हॉस्पिटल्समध्ये होतो आणि तिथे जेव्हा पण मी बाहेर कॉरिडोरमध्ये यायचो, कुणाची ना कुणाची डेथ व्हायचीच. पण कुणाला फॅमिलीला रडताना पाहिलेलंच आहे मी. त्यामुळे तो एक वाईब किंवा आपण ऑरा बोलू शकतो, तो खूप नेगेटिव्ह असतो तिथे. तू जसा हॉस्पिटलमध्ये पाय ठेवशील तसा तुला कळेल की नाही
ही पॉझिटिव्ह नाही आहे, ही जी प्लेस आहे ती पॉझिटिव्ह नाही आहे. त्यामुळे ते मग फील होत राहणार आपल्याला आणि आपण विचार करत राहणार आणि कदाचित आपला सबकॉन्शियस माइंड आहे आपल्याला त्यामुळे ते जाणवणार. जरी नसलं तरी ते जाणवू शकतं. हॅलोसिनेशन्स होऊ शकतात, पॅरानॉर्मल गोष्टी दिसू शकतात त्याच्यामुळे. सो ते तर तुझी फर्स्ट स्टोरी तुला कोणती सांगायची आहे आणि ती कशाबद्दल आहे, काय आहे ती स्टोरी? ह्या स्टोरी मी ऐकलेली आहेत, अनुभवलेली आहेत, माझ्या सिनियर्सकडून ऐकले, डॉक्टर, स्टाफ वगैरे त्यांच्या सगळ्यांकडून मी ऐकलेली आहे. सो पहिली स्टोरी अशी आहे की खूप जुनी गोष्ट आहे. जेव्हा हॉस्पिटल बनून झालं होतं आणि तेव्हाच्या गोष्टी आहेत ह्या ॲक्च्युली, की एक लेडी होती आणि तिचं बाळ तिने आणलं होतं. त्याला काहीतरी नॉर्मल आजार होता आणि तो लाईक बाळाची इम्युनिटी सिस्टीम कमकुवत असेल कदाचित. त्यामुळे जसं तो बाळाला घेऊन आलं, थोडंसं डॉक्टरने ट्रीटमेंट्स वगैरे केले, पण ते बाळ काही जगू नाही शकलं. त्यामुळे तिला ट्रॉमा आला आणि मग ती बाळाला घेऊन इथून तिथून पळत रडत होती की माझ्या बाळाला वाचवा. पण ती घरी घेऊन गेली आणि नंतर असं कळालं की तिची पण डेथ झाली आहे. आणि नंतर अजून खूप काही वर्षांनी ती ज्या बाकड्यावर बसून असं जेव्हा रडली होती, तेव्हा लोकांना आजही तिथे जाणवतं की आज ती बाई त्यांना दिसते. म्हणजे स्पेसिफिक टायमिंग असा आहे की मॉर्निंग 4 ते 6च्या मध्ये आणि संध्याकाळी लाईक जशी वर्दळ कमी होते, लाईक 9, 10, 11, तो असा एक लेन आहे, पॅसेज आहे, तिथे जास्त नाही जात कोणी. तिथे मोस्ट ऑफ मॉर्चरी बाजूलाच आहे. तर लाईक जे मामा वगैरे असतात किंवा जे कामगार वगैरे असतात तेच जातात डेड बॉडीज वगैरे घेऊन. सो तिथे त्यांना जाणवतं की बाई रडते अंधारात आणि रात्रीच्या आपण लाईट्स जास्त नाही चालू ठेवत. बरोबर. सो त्याच्यामुळे आणि कधी कधी जाणवतं की ती अशी रडते, ती बोलते माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला मारलंय, माझ्या बाळाला वाचवा. आणि लोकांना ते ऐकायला येतं. पण जर असं ग्रुपमध्ये लोक जात असेल तर आपण विचारतो तुला ऐकायला आलं का? ते बोलतं नाही, तुलाच काय ऐकायला येतंय. त्यामुळे नंतर मागे वळून बघितलं नाही दिसत आहे. नंतर जर त्याच्या आजूबाजूला 3-4 बाक आहेत आणि बाजूच्या बाकवर जर बसलोय आपण, तर आपल्याला असं ऐकायला येतं की कोणतरी असं मुसमुसून रडतंय, हुंदके देतंय आणि आपण बघतोय नाही दिसत आहे तिथं काही. आणि आपण जसं तिथं बसणार तर आपल्याला असं निगेटिव्ह फील होणार आणि असं टेम्परेचर ड्रॉप फील होणार, की असं समजून जायचं की काहीतरी आहे, की अचानक गारवा झाला आहे आणि टेम्परेचर ड्रॉप झाला आहे, अंगावर शहारे येत आहेत. सो आपण समजून जायचं की काहीतरी आहे इथे, त्यामुळे आपल्याला होतं आहे. आणि बाळाचाही कधी कधी रडण्याचा आवाज खूप कमी लोकांनी ऐकलाय, पण त्या बाई खूप वेळा त्यांना दिसलेली आहे, जी बोलते माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला मारलंय. जरी आम्ही बोललो चला आपण जाऊयाच, तरी काय फ्रेंड्स होते ते बोलले नाही जायचं आपल्याला. तू अजूनपर्यंतच तू बोललास की मुंबईच्या तो खूप वेल नोन हॉस्पिटलमध्ये काम वगैरे केलंय, तर तिकडची सर्वात हॉरिफाईंग स्टोरी तू कोणती ऐकली, सर्वात भयानक गोष्ट? एक डॉक्टर फ्रेंडने ऐकवली आहे, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये झालेली ही गोष्ट. सो ते पण गव्हर्मेंटच हॉस्पिटल आहे आणि तिथे पण नाईट, मोस्ट ऑफ तरी नाईट 2 ते 4:30च्या मधची गोष्ट आहे. तिथे असं आहे की एक प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक ड्रेस कोड असतो पेशंटला, म्हणजे व्हाईट असू शकतो, क्रीम असू शकतो, ग्रीन कलरचा वगैरे, म्हणजे असा ड्रेस देतात एक घालायला. सो ते होतं फिमेलला वेगळं, मेलला वेगळं. आणि त्या हॉस्पिटलचा ड्रेस कोड असा लाईट व्हाईटमध्ये होता आणि रात्रीचे काहीतरी 2:30 का 3 झाले होते आणि नर्सेस खूप कमी असतात तेव्हा, 2 किंवा 3, आणि मोस्ट ऑफ नाईट असते, तर त्यामुळे एक जण काम करते, एक जण झोपलाय, असं टाईपचं होतं. सो तिथे म्हणजे असं दरवेळीच पूर्ण वॉर्ड भरलेलं असं नाही आहे, कधी कधी पेशंट नसतातही, कधी कधी जर आले तर सगळं वॉर्ड फुल होऊन जातो, ओव्हरफ्लो होतो, कधी कधी नसतो तर नसतोच. त्यामुळे खूप सारे असे बेड्स असे रिकामे पडलेले होते. सो त्यांनी टोटल लाईक जर 25 कॉट्स असतील बेड्स वगैरे, सो 10 किंवा 11च पेशंट होते, त्यांनी मोजलेले होते. आणि त्यांच्या जो समोरचा बेड होता तो खाली होता, रिकामा होता. सो नर्स वगैरे अशी झोपली होती आणि तिला असा आवाज आला की पेशंट बोलवतोय स्टाफ स्टाफ स्टाफ. सो तिने असं बघितलं, पहिलं तर अशी पूर्ण नजर फिरवली की कोणी आवाज दिला आहे, कारण पेशंटसोबत रिलेटिव्ह नसतात, त्यामुळे पेशंटला काय लागलं तर त्यामुळे ते नर्सला बोलवतात. मग बघितलं तर पेशंट सगळे तर झोपलेले आहेत, त्यामुळे समोरचा जो कॉट आहे त्याच्या मागे एक पेशंट असं बसला होता आणि तो असं बघत होता नर्सकडे. सो तिला वाटलं काय झालं, ह्याला झोप वगैरे नाही येते किंवा ह्याला कुठे जायचं असेल
किंवा काय दुखत वगैरे असेल, एमर्जन्सी असेल, डॉक्टरला बोलवायचं असेल, त्यामुळे ती पेशंटला असं करते की काय झालं. पेशंट काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही आहे. अँड देन नंतर पेशंट हळूच तिथून उठला, चालत चालत पुढे यायला लागला. अँड देन नंतर बाजूवाली जी त्यांच्या नर्स होती तिने तिला असं टॅप केलं की काय झालं, तू काय बघते. ती बोलते अरे तो पेशंट. मग तिने बघितलं वापस, तिथे कोणीच नव्हतं. आणि त्याचा ड्रेस कोड हा खूप वेगळा होता. जेव्हा जुन्या पेशंट्सला द्यायचो ना आपण, लाईक 10-12 वर्ष आधी पेशंटला एक वेगळा ड्रेस कोड असायचा येलो कलरचा, तो वाला त्याने घातलेला. सो असं सांगतात की लाईक त्या पेशंटची डेथ झाली होती, पण त्या पेशंटला हा वॉर्ड सोडून जायचा नाही आहे. त्यामुळे तो वॉर्ड असेल किंवा त्याला ती खाट सोडून जायची नाही आहे किंवा त्याला हे हॉस्पिटलच सोडून जायचं नाही आहे, त्यामुळे तो आजही तिथे आहे असं सांगतात. मग ती स्टाफ वगैरे, तिला वाटलं तिला हॅलोसिनेशन्स झाले, त्यामुळे ती वापस तिच्या कामामध्ये लागली. आणि देन नंतर थोड्या वेळाने तिला असं जाणवलं की कोणतरी ना असं फिरत आहे पूर्ण ह्याच्यामध्ये, वॉर्डमध्ये फिरत आहेत. आणि ती वापस बघते तिथे, तर तिला दिसते एका कोपऱ्यामध्ये कोणतरी आहे उभा आहे. सो ती बोलते की पेशंट आता ह्या टायमाला झोपले, तो एकटाच का उभा आहे. त्यामुळे ती वापस ह्याला बोलते की अरे तुला दिसतोय का तो. तर तिला ती भीती आहे मनात की मला एकट्याला दिसलं, त्यामुळे कदाचित ते पण तेच असू शकतं, हॅलोसिनेशन्स होऊ शकतात माझे. त्यामुळे मग ती स्टाफ बोलते नाही मला काहीच दिसत नाही, तुलाच का दिसतोय. त्यामुळे देन नंतर तिला वापस तो गायब झाला. आणि नंतर तिला म्हणजे असं घाम वगैरे फुटला. ती बोलते काय झालं, माझ्यासोबत काय होतं आहे का मला माझी झोप झाली नाही आहे किंवा मला काय होतं आहे, म्हणजे घाम आला तिला. अँड देन नंतर ती स्टाफ बोलली की तू झोपून जा, मी बघते आता थोड्या वेळासाठी. सो ते बोलले ठीक आहे, चालेल. देन नंतर ती झोपते, पण तिला आवाजच येत आहेत की मॅम मला दुखतंय, मला इथून बाहेर काढा. झोपे ती त्याला कोणतं तिला मदतीसाठी आवाज येत आहेत, त्यामुळे ती झोपू नाही शकत आहे. आणि ती विचारते तुला आवाज येतात कोणत्या पेशंटचे. ती बोलते नाही अरे सगळे झोपले आहेत, रात्रीला कोण आवाज करणार. आणि रात्रीचा थोडा जरी आवाज झाला तरी तो इको होतो, आपल्याला ऐकायला येतो. त्यामुळे ते नाही मला आवाजच नाही आला. सो ती स्टाफ होती ती त्या दिवशी, त्याच्यानंतर तिने 2-3 दिवस लीव टाकली. त्याच्यानंतर मग तिने नाईट शिफ्ट नंतर केल्या, पण नंतर तिला काही असे भास वगैरे झाले नाहीत. पण नंतर तिने तिच्या सिनियर्सशी जेव्हा ह्याबद्दल बोललं, तेव्हा तिचे सिनियर्स बोलले की असतात काही पेशंट्स असतात ज्यांना इथून जायची इच्छा होत नाही किंवा त्यांची अशी सडन डेथ झाली की त्यांना माहिती नाही की त्यांची डेथही झाली आहे. त्यामुळे ते इथेच घुसमळत असतात आणि शोधत आहेत की माझे रिलेटिव्ह कुठे गेले किंवा माझ्यासोबत जे बाकीचे पेशंट होते ते कुठे गेले. त्यामुळे तो एक इन्सिडेंट झालेला होता. बापरे. म्हणजे त्यांची डेथ झाल्यावर त्यांची आत्मा तिथे अजून ट्रॅप होती. कन्फ्यूज असतात आत्मा की अरे माझी डेथ झाली, पण पेशंटला नाही कळत, सॉरी घोस्टला नाही कळत. कधी मी ते मागे ही वाचलेलं की खूप सारे जे असे सोल्स असतात किंवा आत्मा असतात त्यांना माहितीच नाहीत की ते मेले आहेत. नाही, त्यांना माहीतच नसते. आणि आपल्या म्हणजे असं कन्स्पिरसी थेअरीजमध्ये पण आपल्याला लिहिलं आहे की माणूस मेल्यानंतर 13 दिवस तो आपल्यासोबतच असतो. 13व्या दिवसानंतर त्याचं जे काय पिंडदान किंवा काही असेल, अस्थिविसर्जन असेल, तेव्हा तो निघून जातो वैकुंठाला. सो एक आहे स्टोरी की असतो, पण तो आपल्याला दिसत नाही. जेव्हा पेशंटची डेथ वगैरे होते, जेव्हा कोणाची डेथ होते, तेव्हा तो डायरेक्ट जात नाही, म्हणजे स्वर्गात असू दे किंवा कुठेही असू दे, तो नाही जात. त्याला कळतं की अरे आपल्यासोबत काहीतरी झालं आहे. तो त्याचे रिलेटिव्स सगळे रडत असतात किंवा तो इथून तिथून त्यांना हाक मारण्याचा प्रयत्न करतो, त्यांना टॅप करण्याचा प्रयत्न करतो, पण नाही होत. आणि नंतर त्याला कळतं की मग काहीतरी झालं आहे. त्याला त्याची बॉडी दिसते, डेड बॉडी दिसते, त्याला त्याचे सगळे रिलेटिव्स दिसत आहेत, पण नाही त्याला काही करू नाही शकत. पण ते अजून कोणी शोधलेलं नाही आहे. ते आहे. तू अजून कोणत्या तरी हॉस्पिटलबद्दलही बोलत होतास, म्हणजे आता नाव नाही घेणार आपण, पण मुंबईचा तो परत एक खूप मोठं हॉस्पिटल आहे, तर त्याची काय गोष्ट होती. तिथे एक चिल्ड्रन वॉर्ड आहे आणि तिथे असं आहे की जन्मलेल्या बाळांना ठेवलं जातं. एक पाळणा टाईप असतो, पूर्ण रूममध्ये पाळणे आहेत. त्या पाळण्यांमध्ये छोट्या छोट्या बेबीजला ठेवलेलं असतं, बॉर्न झालेले. दिवसभर आई त्यांच्यासोबत असते, रात्रीचं त्यांना लाईक मिल्क वगैरे देऊन त्यांना झोपवलं जातं. काही मेडिसिन वगैरे चालू असेल तर स्टाफ वगैरे असतातच. कोणतं बाळ वगैरे रडत असेल तर स्टाफ त्यांची देखभाल करतच असतात. आणि ही पण रात्रीचीच गोष्ट आहे. 2 स्टाफ होत्या, त्यातली एक न्यू जॉईनी होती आणि एक जुनी होती. सो कसं असतं की आपण कामाला गेलं तर जुनीवाले असतो, त्याला एक्सपिरियन्स असतो. सो तो बोलला की मला माहिती आहे की लहान मुलं जास्त नाही रडणार, आता त्यांना सगळं मेडिसिन वगैरे देऊन झोपलेले आहेत ते. सो जे काय काम आहे तू कर आणि काम झाल्यानंतर मला बोलव, मी आहे इथेच आहे. सो ती ठीक आहे, ती तिचं काम करते आणि
रात्री जेव्हा सगळे झोपतात, पेशंट वगैरे झोपले, लहान बाळ आहेत, त्यांना लाईटीचा प्रकाश नाही झेपू शकत, त्यामुळे आपण लाईट डिम करून ठेवतो. सो लाईट डिम केलेली आणि अचानक तिला असा आवाज आला की कोणती तरी बाळ रडतंय, तिच्याच वॉर्डचं बाळ रडतंय. तिला असा आवाज येतोय की खूप न्यू जॉइनीला, न्यू जॉइनीला की बाळ रडतंय. एकदा रडायला लागलं की त्याच्यामुळे बाकीचीही रडू शकतात, त्यामुळे लगेच जाऊन आपल्याला ते शांत करायचं असतं. सो ती गेली, ती बघते तर पाण्यामध्ये बाळच नाही आहे. सो ती बघते की आवाज तर इथूनच आलेला. नंतर ती वापस एक राऊंड घेते, सगळे झोपलेले असतात. मग ती स्टाफला बोलते, स्टाफ कोणती तरी बाळ रडत होतं. ते बोलते नाही, मला तर आवाज नाही आला. म्हणजे आपण असंही नाही झोपत की भाई आपल्याला आवाजच येत नाही, छोटूशा याच्यात पण आपल्याला लगेच डचकून का होईना जागा राहतो आपण. मग ती बोलते नाही, मला आवाज नाही आला. सो ती बोलते नाही, बाळ रडत होतं, मला आवाज आला. मग ती बोलते ठीक आहे, वापस काय झालं तर मला उठव, मग आपण दोघंही जाऊया. सो थोडा वेळ गेला. नंतर अचानक तिला वापस आवाज आला की बाळ रडतंय आणि मध्ये रडत ते खिंकाळतंय, की थोडंसं वेगळ्या टाईपचं रडतंय. म्हणजे असं नॉर्मल बाळांसारखं नाही रडते, ते असं खूप थोडं वेगळ्या टाईपचं क्रिपी टाईप रडतंय. आणि मग ती बघते की कुठल्या बेडमध्ये रडतंय, कुठल्या पाण्यामध्ये रडतंय. सो ती असे नजर वगैरे फिरवते, तिला कळते की त्या एका आहे जो पाळणा आहे तो हलतोय आणि बाळ जेव्हा रडत असतं तेव्हा त्याची थोडी मुवमेंट होते. सो ती तिकडे जाते वगैरे, वापस कोण नाही आहे तिथे, त्याला दिसतच नाही बाळ वगैरे आहे, फक्त ते हलते. फॅन वगैरे आपली चालू नाही आहेत, आपले AC आहेत आपल्या वॉर्डमध्ये वगैरे. फॅन जरी असेल तरी स्लो असेल आणि पाळण्याचं जेवढं वजन आहे पाळणं हलूच नाही शकणार फॅनच्या हवेमुळे. सो ते एक होतं. आणि नंतर ती खूप घाबरली की काय होतंय का मला भास होत आहे. सो ती वापस स्टाफकडे आली, स्टाफला बोलते, स्टाफ काहीतरी आहे इथे, मला भीती वाटते. स्टाफ बोलते नाही, मी एवढ्या वर्ष काम करते, मला कधी जाणवलं नाही, तू आज फर्स्ट डे आहे तुझा आणि तुला कसं काय जाणवू शकतं. बोलते नाही, मला जाणवलं आहे, तुम्ही वापस जर आलं ना तर मी तुम्हाला उठेल, तो आपण दोघं जाऊया. सो वापस काहीतरी 4:30 का 5 झाले होते. सो ती त्याच पाळण्याकडे लक्ष देऊन होती की त्या पाळण्यामध्ये वापस मला आवाज येईल, पण ह्यावेळी दुसऱ्या पाळण्यातून आवाज आला आणि ती उठवते. ती बोलते ते पाळणा हलतोय. ती बोलते नाही हलत आहे. बोलते नाही, मला दिसतोय ना तो काय हलतोय एवढा. तो बोलते नाही हलत आहे. पण नाही, तिलाच हॅलोसिनेशन्स होत होते, त्यामुळे ती घेऊन गेली तिकडे आणि तिथे नाही, कोणीच नव्हतं. हा एक इश्यू आहे, म्हणजे तिला दिसला. आणि त्याच्यानंतर ती बोलली की मला नाही करायची आहे नाईट शिफ्ट, मला असं काहीतरी होतं आहे आणि कदाचित मला त्रास होते, माझी झोप नाही झाली, त्यामुळे माझी हॅलोसिनेशन्स होत असेल. पण ते 2-3 वेळा तिला जाणवलं, त्यामुळे असू शकतो काहीतरी सिरियस इश्यू. बापरे. तू अशी कधी गोष्ट कशी मुर्दाघरमधली ऐकली का? मॉर्च्युरी माझी फ्रेंड वगैरे त्यांनी ऐकवलेली आहे. आपण कधी डॉक्टर्स वगैरे त्यांना स्टार्टिंगला म्हणजे कटिंग वगैरे करायला किंवा ऑर्गन्स वगैरे डेड बॉडीज देतो आपण, म्हणजे देतात आणि ते करतात वगैरे. सो खूप सारे डेड बॉडीज होते आणि ते प्रत्येक स्टुडंटला दिलेले एक किंवा जे सिनियर आहेत ते एक करतात आणि जे ज्युनियर्स त्यांचं 2-3 जणांचा ग्रुप दिला आहे की डायसेक्ट करायचं आहे तुम्हाला आणि ज्या प्रॉपर ठिकाणी आहे तिथेच डायसेक्ट करायचं. आणि ते डेड बॉडीज आहेत, त्यांच्यामध्ये ब्लड वगैरे नाही आहेत, पूर्ण सुकलेले आहेत, केमिकलमध्ये डुबवून ठेवलं होतं. सो ते डायसेक्ट वगैरे करतायत आणि अचानक एक मुलगी ओरडते की ह्याने माझा हात पकडला डेड बॉडीने. सो बाकीची मुलं बोलतात की नाही, काय बोलते, अरे डेड बॉडी आहे ती, हात कसं पकडेल. नाही, मला फील झालं की कोणीतरी माझा हात पकडला आहे. ते बोलते नाही. मग सगळे डॉक्टर्स वगैरे आले, जे काय त्यांचे टीचर्स वगैरे असते ते सगळे आले. ते बोलते नाही, मला असं जाणवलं. नंतर तिने तिच्या हात असं दाखवलं की पूर्ण कोल्ड पडला आहे माझा हात, हा हात वॉर्म आहे, हा एकदा कोल्ड पडलेला आहे. त्यामुळे मग त्यांनी तिला बाजूला ठेवलं, थोडं पाणी वगैरे दिलं आणि शांत केलं तिला. नंतर बाकीच्या मुलांना नाही झालं, पण तिला एकटीला असं जाणवलं की डेड बॉडीने हात पकडलेला आहे तिचं. डेड बॉडीवर वाईट कपडे आपण टाकून ठेवतो, कधी त्यांना जाणवतं की डेड बॉडी उठून बसली आहे किंवा जे ट्रॉली टाईप असते ती ट्रॉली हलते वगैरे, तो आवाज होऊ शकतो. किंवा सांगतात की पोस्टमॉर्टमसाठीच आपण मोस्ट ऑफ तर आपण रूम ओपन करतो, अदरवाईज आपण जास्त नाहीच करत. कोणती जर डेड बॉडी आपल्याला ॲडमिशन करायचं आहे त्याचं तर तेव्हाच आपण रूम ओपन करतो, अदरवाईज रूम बंद ठेवतो. जर कोणी आलं घ्यायला, त्याला आपण लेबल्स केलेलं असतं, त्याच्या थंबला जो पायाचा थंब आहे त्याला आपण लेबल दिलेलं असतं, पेशंटचं नाव लिहिलेलं असतं, पेशंटचं वय लिहिलेलं असतं, त्याच्यानुसारच मग बॉडी घेऊन जातात, बॉडी वापस ठेवतात. ते वाले एक आहे. बापरे.
पण तू ह्याच्या लास्ट आपण एक स्टोरी घेऊ, त्यानंतर आपण मे बी एक्सपेरिमेंटकडे वळू. पण तुला कोणती सांगायची आहे स्टोरी जी शेवटची तुला? ओके, माझ्यासोबत एक्सपिरियन्स असं झालेला की मी ज्या हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे तिथे मोस्ट ऑफ सगळ्याच हॉस्पिटल्समध्ये तसं असेल की एलिव्हेटर्समधूनच आपण पेशंट्सला किंवा डेड बॉडीजला आपण घेऊन जातो. असं नाही की पेशंटला मग घेऊन कसं जाणार ना, मोस्ट ऑफ तरी बरोबर, लिफ्टनीच घेऊन जाणार. सो जेव्हा आपण असं जातो म्हणजे ग्राउंड फ्लोअरवरून किंवा कुठून तरी खालून वरून कुठून तरी डेड बॉडीज आतमध्ये घेऊन गेलेले लिफ्टमध्ये. त्याच्यानंतर आपण येतो बाहेरून आणि दोघंजण असे म्हणजे मी आणि माझा एक फ्रेंड होता, आम्ही लोक असे लिफ्टमध्ये चढलो आणि ते बोलत आहेत की अरे यार ह्या डेड बॉडीनं रात्री गेलेली आहे, त्याला आता मॉर्चरीमध्ये न्यायचं आहे. तर आम्ही असं बोललो लाईक आपल्यासोबत डेड बॉडी आहे लिफ्टमध्ये. सो आम्ही घाबरलो. आमचे स्टार्टिंगचे डेज होते, नवीन आम्ही जॉईन झालेलो त्याच्यामुळे. सो त्याच्यानंतर मग बोलतात की डेड बॉडीज आपण रोजच लिफ्टमध्ये घेऊन जातो, त्यामुळे लिफ्ट पण कदाचित हॉन्टेड असू शकते. त्यामुळे मी एकदा असंच आम्ही गेलो होतो, रात्रीचा टायमिंग होता, आम्ही सुटणार होतो 8-9 वाजता आणि आम्ही लिफ्ट बोलवली 12व्या फ्लोअरला. सो लिफ्ट आली वरती 12व्या फ्लोअरला आणि नंतर आम्ही दोघं चढलो आणि नंतर आम्ही खाली येतोय आणि एक मुलगा आणि त्याची आई आतमध्ये आले आणि 7व्या फ्लोअरला आय गेस आले होते आणि त्यांनी ग्राउंड प्रेस केलेलं. पण अचानक ती जी आई होती तिने 5वा फ्लोअर प्रेस केला आणि ती जसं डोर ओपन झालं ती बाहेर गेली मुलाला घेऊन आणि बोलते सॉरी आणि नंतर ती वापस दरवाजा बंद केला आणि देन नंतर मुलाने वापस ते दरवाजा म्हणजे ते प्रेस केला आणि डोर ओपन झाला. देन ते लोक निघून गेले आणि नंतर वापस तोच चालूच होते की लिफ्ट बंद होते वापस तिथे चालू होते, बंद होते चालू होते. तो प्रेस आम्ही वापस बघितलं की तो नाही आहे, तो आपण प्रेस केल्यावर रेड होतं, ते नाही आहे, तरी पण ते ओपन होते बंद होते, ओपन होते बंद होते. आम्ही बाहेर आलो ऑनेस्टली आणि नंतर मग लिफ्ट खाली गेली आणि ग्राउंड फ्लोअरच आहे, लास्टलाच ग्राउंड आहे आणि नंतर जसे खाली जाते ती -1, -2, -3 पर्यंत जाते. सो कदाचित लिफ्ट बंद खराब होऊ शकते किंवा आम्हाला तसं जाणवत असेल, तो एक इश्यू आहे. नंतर तुम्ही कधी तसं काही झालं केला? पण जेव्हा खूप लोक असतील तेव्हाच आम्ही गेलो, अदरवाईज फक्त 2 जण असेल किंवा एकटा तर मी नाहीच गेलो तिथे. आपण एक्सपेरिमेंट बद्दलही बोलत होतो, तू बोलत होतास की आधीच्या वेळी मे बी युरोपमध्ये वगैरे तिथे असे खूप डेडली एक्सपेरिमेंट करायचे लोकांबरोबर, अक्षरशः एक्सप्लॉइट करायचे, त्यांना खूप त्रास द्यायचे. तर ते काय होतं? सो आता डॉक्टर्स जे काय एक्सपेरिमेंट्स इन द सेन्स ऑपरेशन्स करतात ते आता प्रॉपर प्रोसिजरने, प्रॉपर एक टेस्टेड मेथडनेच करतात. आधी तसं नसायचं. आधी डॉक्टर्स हे असे होते की लाईक त्यांना एक्सपेरिमेंट्स करायचे. आता आपण एक्सपेरिमेंट्स करतो हे उंदरांवर किंवा माऊस, मंकीज वगैरे, त्याचं आधी तसं नव्हतं. आधी माणसांवरच एक्सपेरिमेंट्स केले जायचे, त्याच्यानंतरच मग ते पुढे जे काय असेल ते प्रोसिजर पुढे चालू ठेवायचे. सो खूप साऱ्या अशा डेडली एक्सपेरिमेंट्स आहेत आणि त्यामध्ये एक असा आहे की पेशंट्स आधीच्या काळी ना आपण आता एक प्रॉपर लेबल देऊ शकतो की हा पेशंट आता पोजेस्ड आहे किंवा ह्याला सायकॅट्रिक इश्यू आहे, ह्याला बिहेवियरल अरेस्ट आहे किंवा हा आता जास्तच अँगरनेस आहे ह्याला, म्हणजे त्याचं सायकोलॉजिकली त्याला काय आजार पण आहे, तो वेडा आहे काय आहे, म्हणजे नक्की आपण सांगू शकतो. हो, पण आधी तसं नव्हतं. आधी प्रत्येक आजाराला हा एकच नाव दिलं असायचं की पोजेस्ड आहे, हा त्याला झपाटलेला आहे. सो पहिलं तर त्याच्यावर ते आता आपल्याला काही झालं तर आपण पहिले डॉक्टरकडे जातो. आधी तसं नसायचं. आधी त्याला एक्झॉर्सिझमकडेच घेऊन जायचे, चर्चमध्ये किंवा जे फादर वगैरे असायचे त्यांच्याकडे. सो त्याच्यानंतर जर त्यांच्याकडून ट्रीट नाहीच झाला मग ते डॉक्टर्सकडे घेऊन यायचे. मग डॉक्टर्स कसे असायचे की तेव्हा सिम्पलच्या सिम्पल जरी पेशंटला पेन होत आहे तर मेडिकेशन वगैरे न देता डायरेक्ट ऑपरेशन्स करायचे, की त्यांना वाटायचं की आपण ऑपरेशनने हा लवकर ट्रीट होईल. सो खूपदा स्टार्टिंगला असे होते की लाईक 17th और 18th सेंचुरीमध्ये डॉक्टर्स असं विचार करायचे की जे काय घोस्ट किंवा जे काय एंटिटीज वगैरे आहेत ते माणसाला पोजेस्ट करतात त्याच्या पहिलं तर ब्रेनवर. ते पहिलं तर माणसाच्या ब्रेनमध्ये स्टोअर होतात आणि नंतर ब्रेनवरून माणसाला ते पूर्ण कंट्रोल करतात. त्यामुळे ते बोलले जर घोस्टला आपल्याला बाहेर काढायचंच आहे त्यामुळे त्याला ब्रेनमधूनच बाहेर काढावं लागणार.
सो ते भूताला डोक्यातूनच बाहेर काढणार. येस. सो पेशंटला घेऊन यायचं ते, त्याला झोपवायचे आणि त्याच्या ब्रेनमध्ये स्कलमध्ये ड्रिलिंग करायचे विदाउट ॲनेस्थेशिया. आपण आता आपल्याला मायनर जरी कट झालं, ड्रिल म्हणजे ते वाला जे आपण भिंतीवर करतो ते डोक्यावर. आता तर मशीनवालं आहे, तेव्हा तर असं हँडमेड असायचं, लाईक असं राऊंड 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 करत. मग ते पेशंटला फील होते की आपलं होतंय, आपल्याला ड्रिल केलं जातंय, तो शुद्धीत आहे, शुद्धीत असायचा. ब्लड लॉस व्हायचं त्याचं, नाही म्हणलं तरी 5 सेंटीमीटर डीप ड्रिल केलं जायचं आणि ही कंटिन्यूस करत जायचं. पेशंट किंचाळायचा, ओरडायचा, पण डॉक्टर्सला वाटायचं की नाही, ह्याला आपल्याला नीट करायचं आहे तर ऑब्व्हियसली त्याला तेवढा वेदना सहन कराव्याच लागणार. त्यामुळे ते ड्रिल करत जायचे. पेशंट ओरडायचा, त्यांना असं वाटायचं की होत आहे, ज्याच्यामधून जे बाहेर येत आहे, जे काही गोस्ट वगैरे आहे, पोझिशन आहे, ते सगळं बाहेर येते. आणि पेशंट खूप वेळा असं झाले की हे करता करता पेशंट गेलेले आहेत अक्षरशः. मध्य ऑपरेशनमध्येच ते ऑफ झालेले आहेत आणि त्यांना असं वाटायचं की जर हा पेशंट जरी गेला तरी लाईक तो त्याच्यासोबत एक एंटिटी किंवा जे काय घोस्ट आहे तो घेऊन गेला, नेगेटिव्ह एनर्जी घेऊन गेलाय. सो आम्ही सक्सेसफुल झालोय. सो तो एक आहे की. आणि मग ही गोष्ट कळाली कधी की 1875ला एक म्हणजे एक मुलगी होती, तिला आर्ट गोष्टी ज्या काही जुन्या गोष्टी आहेत त्या हिस्टॉरिकल ते कलेक्ट करायची खूप आवड होती. आणि तिला एकदा तिच्या फ्रेंडने एक स्कल गिफ्ट केलेला, खोपडी. येस. त्या स्कलमध्ये तिने बघितलं की एक होल आहे स्क्वेअर टाईप. सो तिने पहिलं तर तिला वाटलं की काहीतरी असेल, नॉर्मल असेल. मग तिने तिच्या एक आर्किओलॉजिस्ट फ्रेंडला दिलेला. सो त्याने ते बघितलं, त्याने मग नंतर त्याच्यावर रिसर्च केला. तेव्हा त्याला कळालं की ते हे जे काय आहे त्याच्यासोबत एक्सपेरिमेंट केलं गेलेलं आहे, त्याच्यासोबत एक ऑपरेशन केलेलं गेलेलं आहे. मग त्याने जुने काय असेल बुक्स वगैरे बघितले, सगळं केलं. नंतर त्याच्यावरून कळालं की त्याच्यासोबत एक्सपेरिमेंट्स वगैरे झालेले आहे. अशा टाईपमध्ये डोक्यात खड्डा वगैरे केले. बापरे. अजून कोणता होता एक्सपेरिमेंट बोलवता? अजून एक लॉबोटॉमी म्हणून एक एक्सपेरिमेंट आहे. त्याच्यात पेशंट जर सायकॅट्रिक, मोस्ट ऑफ द सायकॅट्रिक पेशंटच यायचे, त्यांनाच नाव दिलं जायचं की तो पोजेस्ड आहे. सो ते सायकॅट्रिक पेशंटला काय करायचं की त्याला बसवून ठेवायचे आणि त्याच्या आयलिडमधून एक लांब अशी सळी बोलू शकतो किंवा आईस प्रिकिंग टाईप असतं, एक पापण्यांमधून त्या आतमध्ये घालायचे आणि ब्रेनमध्ये ते म्हणजे होल करायचे. आणि जो आपला प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे, फ्रंटल लोब, त्याला असं बोलतात की ते डिसिजन मेकर आहे. की पेशंट म्हणजे माणूस जे काय करतोय त्याला डिसिजन तिथून ब्रेन तो असतो, कॉन्शियस ब्रेन. सो ते काय करायचे की ते जर पेशंट सायकॅट्रिक होतोय किंवा तो इमोशन्स लेस वगैरे आहे तर त्यांना वाटते की त्या पार्टमध्ये काहीतरी असं आहे त्याच्यामुळे तो डिसिजन नाही घेऊ शकत आहे. त्यामुळे तो ते पिन प्रिक करून म्हणजे थोडंसं मूव्ह करून तो प्री फ्रंटल कॉर्टेक्स बाकीच्या ब्रेनमधून वेगळा करायचं आहे. आणि त्याच्यामुळे ती हार्डली 5 ते 7 मिनटात होऊन जायचं. किंवा हे ते नाही झालं तर लाईक वापस ड्रिल टाईप करून, पण ह्यावेळी छोटूसा ड्रिल करून ते जे आहे त्याने वापस. बापरे. आणि तो मनुष्याचा जागा असायचा, शुद्धीत असायचा विदाउट एनेस्थेशिया. आणि हे खूप कॉमन होतं तेव्हा. एक डॉक्टर होता रॉचर म्हणून, त्याने मोर दॅन 2000 सर्जरीज केलेल्या आहेत. ह्या सर्जरीज? येस. म्हणजे कोण माणूस वेडा आहे, त्याच्या पापण्यातून त्या डोळ्यातून एक बारीक सळी टाकायची आणि त्या डोक्यात म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स त्याचा वेगळा करायचा. त्याच्यामुळे जे काय म्हणजे जे सायकॅट्रिक पेशंट असू शकतात किंवा वेगळे पेशंट असू शकतात, त्यांचं स्ट्रक्चर चेंज व्हायचं, फेसचं स्ट्रक्चर चेंज व्हायचं. आधी जर वेगळं असेल तर नंतर ठीक होऊन जायचं. किंवा जर ते आधी अँगर खूप असायचा किंवा बिहेवियरल खूप असायचं ते नंतर ठीक होऊन जायचे. आधी इमोशन्सलेस असायचे, आता ते लोकांमध्ये घुळ मिळू शकत होते, पण आधी तसं नव्हतं. त्यामुळे ते सक्सेसफुल होत गेलं. मग ते 1930 to 1950पर्यंतच मोस्ट ऑफ त्यांनी केलं. त्याच्यानंतर ते बॅन झालं कारण की त्याच्यामध्ये पण डेथ रेट खूप जास्त असायचे.
आणि आधी काय करायचे, आता जर 99% जरी श्युरिटी असेल तरी लोक विचार करतात की 1% काहीतरी आहे, आपण नाही केलं पाहिजे. पण आधी 10% जरी श्युरिटी असायची तर लोक विचार करायचे की नाही, आपल्याला करायलाच लागेल, कारण तोच ऑप्शन होता, दुसरं नाही काही. त्याच्यानी काही लोक बरे पण झाले, खूप बरे झालेले आहेत. लोकांना चांगलं मोस्ट ऑफ फेमस ॲथलीट्स वगैरे सगळ्यांनी ते, म्हणजे ज्यांना वाटलं की ते इम्पॉर्टंट आहे, त्याच्याने फरक पडतो, सो त्या सगळ्यांनी केलेलं आहे. पण कुठे ना कुठे जीव घेणंच आहे ना, ऑब्व्हियसली, कारण की हे एक्सपेरिमेंट आहे. अजून तर वॉटर बोर्डिंग म्हणून आहे, त्याच्यामध्ये असं सांगतात की पेशंट जर कोणता पजेस्ड आहे, सो त्याला जर त्याच्यामधून घोस्ट वगैरे काय किंवा एंटिटी बाहेर काढायची तर त्याला शॉक दिला पाहिजे. असा शॉक जो इंटरनल शॉक आहे, म्हणजे इलेक्ट्रिक शॉक नाही, लाईक त्याच्यासमोर एक पाण्याची बकेट वगैरे ठेवायचे किंवा एक बाथटब टाईप ठेवायचं आहे आणि पेशंटला असं बसून ठेवायचे आणि पेशंटला सांगायचे की तुझ्यासोबत काहीच नाही होणार, तू एकदम चिल राहा. जे डॉक्टर्स नर्सेस असायचे ते त्याच्या बाजूला एकदम असं नॉर्मली बिहेव करायचे आणि पेशंटला माहीतच नसायचं की आपल्यासोबत काय होणार आहे. सो पेशंट असं बसलेला असायचा, अचानक 2-3 जण यायचे आणि त्याला मान पकडून पाण्यामध्ये डुबवून ठेवायचे, लाईक मिनिट्स, 2 मिनिट्स, 3 मिनिट्स, जोपर्यंत तो त्याचा शेवटचा श्वास घेत नाही, तो ड्राउझी होत नाही, त्याचे मुवमेंट्स सगळे बंद होत नाही, तोपर्यंत त्याला एक माइंडमध्ये एक शॉक दिला जायचा की अरे हे माझ्यासोबत अचानक कसं काय झालं. नंतर त्याला बाहेर काढायचे, नंतर त्याचं पाणी वगैरे ठीक आहे गेलं आहे, शांत करायचे, म्हणजे असं चेहऱ्याला असं थोडंसं मारायचे, शुद्धीत आणायचा प्रयत्न करायचे, वापस तो थोडा शुद्धीत आला, वापस त्याला हे करायचे, असं खूप वेळा करायचे. नंतर त्याच्यामध्ये पण खूप सारे पेशंट होते ज्यांच्या लंग्समध्ये पाणी जाऊन ते पण तिथे ऑन द स्पॉट डेथ झालेले आहेत. आणि तेव्हा पण सेम हा थॉट असायचा की ही व्यक्ती त्याच्यासोबत एक हॉरर एंटिटी घेऊन गेली आहे. अजून एक असं असायचं की हेच वॉटर बोर्डिंगचं सेकंड टाईप असा असायचा की ते बोलतं की काही डॉक्टर बोलायचे की माइंडमध्ये स्टोअर आहे, काय बोलायचं की ब्लडमध्ये हे हॉरर एंटिटी स्टोअर आहेत, काय बोलायचे ह्युमनच्या बॉडीमध्ये स्टोअर आहे, स्टमकमध्ये स्टोअर आहे. सो ते पेशंटला झोपून ठेवायचे, त्याचे हातपाय बांधायचे आणि त्याच्या तोंडामध्ये बकेट भरून पाणी भरून टाकायचे, पूर्ण बॉडी अशी फुल करायची. नंतर त्याला मारून झोडून त्याच्या बॉडीतलं सगळं पाणी बाहेर काढायचं की जे काय आहे ते पोटातून बाहेर निघून जाईल. त्याच्यामध्ये पण खूप सारे डेथ झालेले आहेत, याचं ऑब्व्हियसली होणारच. सो ते आहे. आणि एक ब्लड लेटिंग म्हणून आहे, ते ज्याच्यामध्ये पेशंट सपोज त्याला एखादं कट वगैरे झालं आणि ब्लड लॉस झालेला आहे आणि त्याच्यानंतर ब्लड लॉस झाला आहे, तर तो असं सांगायचे की हा ब्लड लॉस रिकवर करण्यासाठी आपल्याला अजून ठिकाणी अजून ब्लड लॉस करावं लागेल. म्हणजे त्यांचं असं मानणं असायचं की जी एंटिटी वगैरे आहे ती प्रत्येक कणामध्ये आहे, प्रत्येक ड्रॉप ब्लडमध्ये आहे. त्या असं विचार करायचं की जर आपण ते एक ड्रॉप जरी बाहेर काढला ना तरी ही व्यक्ती जगेल किंवा ह्याच्यातून जे काय आहे ते सगळं बाहेर निघून जाईल. पण एक्सेसिव्ह ब्लड लॉसमुळे पेशंट डेथ व्हायचा, तिथे जीव जायचा त्याचा. आणि नाही, सक्सेस रेट त्याचं काहीच नव्हता, लाईक 0 बोलू शकतो आपण. कदाचित एखादा टिकला तर टिकला, पण तो पण काही दिवसांनी ऑफ होऊन जायचा. बापरे. आणि त्यावेळी भरपूर व्हायचं, खूप व्हायचं, कारण त्यांना विचारायला कोण नसायचं, क्वेश्चन करणारं कोण नसायचं. हे एक्सपेरिमेंट म्हणजे कधी वॉर वगैरे झाले तर जे म्हणजे ज्यांचे हातपाय कट झाले किंवा काय झाले त्यांना घेऊन यायचे, त्यांच्यावर एक्सपेरिमेंट्स करायचे. बापरे. पण मला स्वप्नील तुला अजून एक पण विचार, तू जिन बद्दल बोलत होतास. अजूनपर्यंत तरी मला असं वाटतं आपल्या पॉडकास्टवर जिन बद्दल नाही बोललोय आपण, तरी नक्की काय असतं? मी असं ऐकलंय की इस्लाममध्ये असतात जिन, जसं आपल्यामध्ये हे चेटकीण असतात किंवा हडळ वगैरे, तर त्यांच्या टाईममध्ये जिन, ते काय आहे? जिन म्हणजे असे गोष्ट नाहीत की जे मेल्यानंतर बनलेले आहेत. जिन अशी एक म्हणजे ओरिजिन झालेली गोष्ट आहे की लाईक ते न जळालेल्या धुराच्या ह्याच्यापासून ते बनलेले आहेत जिन. आणि ते लाईक देवांच्या काळापासून आहेत, पण नंतर त्याच्यामध्ये त्यांचे युद्ध वगैरे झाले आणि ते मोस्ट ऑफ जीन्स हे मेलेले आहेत. त्यामुळे जे आपल्याकडे उरलेले ते खूप कमी जीन्स आहेत. आणि जीन्सला अशी जागा आवडते जी वॉटरी आहे, जी अंधार ठिकाणी आहे, अशी ठिकाणी आहे, आणि जी अशा लोकांना अट्रॅक्ट करते जे खूप घाबरलेले असतात, खूप बिथरलेले असतात, ज्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप डाऊन असतो आणि ज्यांना छोट्या छोट्या गोष्टीने लगेच घाबरतात, अशा टाईपच्या लोकांना त्या लगेच अट्रॅक्ट करतात. आणि अट्रॅक्ट केलं ती व्यक्तीला नाही सोडत, ती जोपर्यंत त्या व्यक्तीची डेथ होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला नाही सोडत, आणि सोडलं जरी तरी त्या व्यक्तीला ते हॉन्ट करत असतात आयुष्यभर.
तर तू तुझ्या मित्राकडून कोणती गोष्ट ऐकलेली? हां, सो माझ्या फ्रेंड हे त्यांना एक वेडिंग इन्व्हिटेशन आलं होतं. ते त्यांच्याच ग्रुपचं लाईक कुणाचं तरी लग्न होतं. सो ते लग्नासाठी त्यांना जयपूरला जायचं होतं. सो ते बाय रोड वगैरे निघले होते आणि त्यांना 1-2 दिवस जाणारच होते मोस्ट ऑफ तरी. सो ते संध्याकाळी 5 का 6ला निघले होते. त्यांना एक स्टॉप घ्यायचा होता जेवणासाठी. सो जेवणासाठी ते रात्री गेले होते आणि ते हॉटेल शोधत होते की हॉटेलमध्ये, कारण की रात्रीच्या वेळी सेफ नाही आहे हायवे वगैरे. मग त्यामुळे ते हॉटेल्स शोधत होते, पण हॉटेल्स मोस्ट ऑफ त्यांना नाही भेटले त्या हायवेला. सो त्यांनी एक ढाबा चूज केला. पण ढाबाच्या तिथे हॉटेल्समध्ये कसं आहे की वॉशरूम आतमध्ये असतात आणि ढाब्याचे तिथे वॉशरूम बाहेर असतात आणि ते खूप लांब असतात तिथून. सो माझ्या त्या फ्रेंडला वॉशरूमला जायचं होतं आणि तो गेला. आणि असं सांगतात की जर अशा ठिकाणी अबॅन्डन ठिकाणी किंवा असं ठिकाणी जर तुम्ही वॉशरूमला जात असाल तर पहिलं नॉक करून आतमध्ये जावा, की जे कोणी आहे एंटिटी तिला म्हणजे डायरेक्ट गेलं तर तिला असं वाटेल की कोणीतरी मला डिस्टर्ब करते, त्यामुळे ती पोजेस्ट करू शकते. हे जिन वगैरे असतात ते. सो तो गेला आणि फर्स्टली तर त्याला असं फील झालं की टेम्परेचर ड्रॉप नाही केला आणि लाईट वगैरे पण इश्यू असतात, त्यामुळे तो आपला मोबाईल टॉर्च वगैरे घेऊन गेलेला आणि त्याला कळालं की काहीतरी थंडी जास्तच वाजायला लागली. सो त्याला वाटलं की आपण आताच गाडीमधून उतरलो आहे आणि ते हायवेच्या ठिकाणी तर थंडी वाजू शकते आपल्याला ऑब्व्हियसली. सो तो गेला आतमध्ये आणि त्याला थोड्याच वेळात 1-2 सेकंदांनी ना असं हेडेक खूप जास्त सिव्हिअर व्हायला लागलं. डोके एकदम असं जड झालं, त्याची बॉडी अशी टाईट व्हायला लागली. तो बोलला काहीतरी होतं. सो त्याला असं वाटलं की मोशन सिकनेस वगैरे, मी आता खूप ट्रॅव्हलिंग केलं आहे त्यामुळे होत असेल. त्यामुळे मग तो धडपडत वगैरे बाहेर आला आणि येऊन तो बसला शांतपणे. लोकांना वाटलं की त्याला असं नॉसिया टाईप होतं आहे की तो आता ट्रॅव्हलिंग झालेला आहे त्यामुळे. आणि त्यानंतर त्याला थोड्या वेळानंतर सगळ्यांनी फ्रेशनअप वगैरे झाले आणि त्याला उठवायला आले की चल आपल्याला आता काहीतरी खायचं आहे, जेवूया आपण. सो तो असं सगळ्यांना हाडतोड करायला लागलं की नाही तुम्ही बाजूला व्हा, मला काहीच नको आहे आणि माझं डोकं खूप दुखतं आहे, मला झोपायचं आहे. त्याला नाही काहीतरी खावं लागेल ना तुला. तो मला भूकच नाही आहे, मला नाही खायचं आहे. सो तो असं नॉनव्हेज खाणारा नाही आहे, पण जास्त खाणारा नाही, थोडाफार खाऊ शकतो माणूस. अशा टाईपची फॅमिली त्याची खाते, पण तो जास्त नाही खात. सो ते लोक गेले जेवायला आणि ह्याने चिकनचंच काहीतरी ऑर्डर केलेलं आणि फुल मागवलेलं. सो तो खात गेला आणि लाईक जो व्यक्ती नॉर्मली 2-3 चपात्या खातो ना, त्याने त्या दिवशी मोर दॅन 7 चपात्या खाल्ल्या आणि चिकन वगैरे सगळं संपवलेलं त्याने. आणि ही वॉज लाईक की मला अजून भूक लागली, माझी भूक संपत नाही आहे. म्हणजे कितीही खाल्लं तरी पोटात एक थोडीशी अशी जागा की मला पोट भरत नाही भरत आहे, माझं पोट नाही भरत आहे आणि झोप पण एवढी जास्त येते ना, पण मला तरी पण खायचं आहे. सो कसं बसं त्याला खायला दिलं, खाल्लं वगैरे आणि तो झोपला. आणि त्याच्यानंतर त्यांनी ट्रॅव्हल केलं मोर दॅन 7-8 तास, 9-10 तास. आणि मध्ये माणूस जरी झोपला तरी मध्ये उठतो. हा नाही उठला, हा डायरेक्ट तिथे व्हेन्यूवर जाऊन उठला. थोडंसं त्याचं हेडेक वगैरे, डोळे वगैरे प्रॉपरली लाल झाले होते, पुन्हा स्किन अशी थोडीशी ब्लॅकिश टाईप झाली होती. आणि तो बोलत होता माझं जाम डोकं दुखतं आणि त्याचा आवाज थोडा चेंज झालेला. म्हणजे आपलं नॉर्मल 22 इयर्सचा मुलगाचा आवाज जसा असतो तसा नव्हता. एक प्रॉपर 40 ते 45 वर्षाचा माणसाचा आवाज असतो असं जड झाला होता आवाज त्याचा. सो लग्न वगैरे अटेंड केलं आणि तो प्रत्येकाला असे रूम्स दिले होते. सो तो त्याच्या फ्रेंडसोबत म्हणजे 2-2 जणांनी असे रूम शेअर केले होते. सो त्याची फ्रेंडने सांगितलं की हा येऊन डायरेक्ट झोपला आहे, हा काहीच करत नाही आहे, ह्याला एक्साइटमेंट पण जाणवत नाही आहे आणि हा खूप चिडचिड करतो आहे. लाईक कोणी जवळ आलं तर त्याला असं बाजूला सरकवण्याचा प्रयत्न करतो आहे, मारतो आहे वगैरे तसलं. सो लोकांना वाटलं की ह्याला काय झालं आहे बाबा. मग तो सगळे लोक आले लग्नाच्या म्हणजे त्याच दिवशी सकाळी आले त्याला. सो नाही मला हे होतं आहे असं होतं आणि तो काहीतरी गिबरिश टाईप बोलत होता आणि थोडंसं असं लाईक वेगळी भाषा जी नाही समजते आपल्याला असल्या टाईपमध्ये तो बोलत होता. आणि त्यांना कळत होतं काहीतरी झालं आहे, हा असं नाही आहे, खूप फ्रेंडली स्वभावाचा आहे आणि हा डायरेक्टली असं नाही वागू शकत. त्यामुळे त्याला थोडंसं हे केलं, शांत केलं. लग्न वगैरे झालं, त्याला घरी घेऊन गेले. नंतर फ्रेंडनी विचार केला की ह्याच्या घरी सांगायचं आहे का काय इन्सिडेंट झाला आहे, नाहीतर त्याचे मम्मी पप्पाला वाटेल की ठीक आहे हा थोडं थकून आला आहे त्यामुळे थोडासा चिडचिड करत असेल, होईल 1-2 दिवसांनी नीट. त्याला ठीक आहे, जर नाहीच झालं तर आपण सांगूया जे काय झालं आहे त्याच्यासोबत.
सो नाहीच झालं. मग त्याची मम्मीचा एक दिवस कॉल आला की तुम्हाला जाऊन 2-3 दिवस झालेले आहेत, पण हा तरी पण असं लाईक रोज आल्यापासून नॉनव्हेज खातो आहे आणि त्याचा आवाज चेंज झाला आहे आणि तो एकाच जागी असा म्हणजे लाईक दोन्ही पाय हे कवटाळून असं लाईक हेड त्याचं शेक वगैरे करत असतो एका जागी बसून आणि स्टेअर करत असतो, ब्लँक स्टेअर करत असतो, एका भिंतीकडे असे डॉट लावून बघतच असतो कंटिन्युअसली. काय झालं आहे त्याला? मग ते सगळे लोक घरी आले त्याच्या आणि सांगितलं की असं असं झालेलं काकी, सो काहीतरी आहे. सो त्याची मम्मीने तर पहिलं तर आपली नजर वगैरे उतारणं ते सगळं केलं, डॉक्टर्सकडे दाखवलं. डॉक्टर बोलले नाही त्याला ताप वगैरे नाही आहे, बट त्याला थोडा अशक्तपणा जाणवू शकतो, तर आपण सलाईन वगैरे लावून टाकूया. तर ठीक आहे, ते सलाईन वगैरे लावलं. त्याच्यानंतर पण त्याला घरी वगैरे आणलं. सो त्याचे नेबर्स वगैरे आलेले. सो नेबर्सने सांगितलं की ह्याला काहीतरी बाहेरचं लागलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला एक पीर बाबा वगैरे आहे त्यांच्याकडे घेऊन जाऊया. सो त्याची फॅमिली तर लाईक नाही असं काहीच नाही आहे, आम्ही त्याच्यात बिलीव्हच नाही करत, तर आम्ही का घेऊन जावं. पण ते बोलले बिलीव्ह करणं न करणं हा तुमचा वेगळा प्रश्न आहे, पण एकदा घेऊन गेल्याने काही बिघडणार नाही आहे. सो ते घेऊन गेले. तो पीर बाबा इज लाईक की हां त्याच्यामध्ये एक जिन आहे आणि तो खूप असा आहे की तो ह्याला हार्म करणार, प्रॉपरली हार्म करणार, की त्याने ह्याला डिस्टर्ब केलं आहे किंवा तो खूप वर्षापासून कुणाची तरी अशा व्यक्तीची वाट बघत होता ज्याच्यामध्ये त्याला राहायला आवडेल. सो त्याची बॉडी आता त्याला हवी आहे, तो नाही सोडणार त्याची बॉडी. ते पीर बाबा वगैरे बोलले की आपण काहीतरी करूया, ट्राय करूया, ॲटलिस्ट ट्राय करूया. सो ट्राय वगैरे केलं त्यांनी आणि असं नाही की तो शांतही नाही झाला, तो शांत झाला थोडंसं आणि कमी झालं. त्याचे जे एपिसोड्स होते जे काय होते ते कमी झाले, दिवसेंदिवस कमी होत गेला, पण त्याची तब्येतच होत नव्हती. तो किती पण खाल्लं तरी खूप बारीक होत होतं आणि असं लाईक कुपोषित टाईप व्हायला लागलेला. सो त्यांनी सांगितलं की हा काय नाही करत आहे, ह्याच्यातून गेलं नाही आहे का. सो तोला नाही जाणार, तो आपल्याला काहीतरी करावं लागेल. सो तो पीर बाबा आहे, त्यांनी त्याच्या कोणी सिनियर्स असतील त्यांच्याशी बोललं आणि त्यांनी सांगितलं की आपण काहीतरी करूया आणि त्याच्यातून बाहेर करण्याचा प्रयत्न करूया. सो त्यांनी काहीतरी केला आणि त्याच्यातून बाहेर काढला बोलत आहेत, पण स्टील त्याला आजही रोज हॉन्ट करतात की त्याला आजही असं अंधारलेल्या ठिकाणी नाही त्याला होत. त्याचा क्लॉस्ट्रोफोबिया टाईप झालेला आहे की त्याला असं बंद ठिकाणी नाही राहायला आवडत, त्याला अंधारलेल्या ठिकाणी राहायला नाही आवडत, त्याला आजूबाजूला सतत कोण ना कोणतरी लागतंच आणि त्याला आजारी हा पडतच असतो, त्याला ताप वगैरे येतच असतो रोज, म्हणजे चालूच असतो तो आजारपण. मग त्यानंतर तो कधी बरा झाला? त्याचं बरं तो सध्या होतच नाही आहे, त्याचं ते चालूच आहे. रिसेंटच आहे का? हां. बापरे. सो तो आतापर्यंत म्हणजे तब्येत आता सुधारत चालली आहे त्याची. फक्त तो ताप त्याला म्हणजे असं आज नाही आहे, उद्या आला, परवा नाही आहे, नंतर आला, असं येत राहतो. आणि तू बोला एक चकवाची पण तुझ्याकडे गोष्ट आहे, तर ती काय आहे? सो माझी फ्रेंड आहे आणि तिच्या फॅमिलीसोबत झालं होतं की नवीन लग्न झालेलं आणि रात्रीची गोष्ट आहे. सो लग्न झाल्यानंतर अशी पाहुण्यांकडे वगैरे जायची पद्धत असते आणि खूप जुना काळाची 90s खूप जुनी, लाईक 2000 किंवा 1995ची गोष्ट आहे त्यामुळे. आणि ते गावाकडचं आहे. सो गावाकडे ते असं पाहुण्यांकडे वगैरे गेले, रात्री जेवणासाठी वगैरे थांबले, त्याच्यानंतर काय आपलं चालत घरी जाऊया. मग ते चालत घरी जायला लागले आणि त्यांना चालता असं जाणवते की रात्र होत आली आहे, पूर्ण रात्र झालेली नाही आहे, 7 किंवा 8च्या मध्ये, पण अंधार पडत गेलेला आहे, सूर्य मावळलेला आहे. सो त्यांना असं जाणवते की खूपच जास्त गारवा झालेला आहे आणि आवाजच येत आहेत, म्हणजे असं जंगलामधूनच, जंगल नाही बोलू शकत, पण आजूबाजूला घनदाट जाळी वगैरे आहे, झाडं वगैरे आहेत. सो त्यांना असं जाणवते की आहेत आपल्या आजूबाजूला, काहीतरी फील होतं आहे आपल्याला. आणि अचानक त्यांच्यासमोर एक आजी वगैरे आली आणि आजी वगैरे बोलते की तुम्ही एवढ्या रात्री कुठून आलात. सो ते बोलले आम्ही असं पाहुण्यांकडे गेलो होतो आणि त्याच्यानंतर आताच आम्ही आता घरी चाललो आहे, पोचू आम्ही अर्ध्या पाऊण तासामध्ये. आजी बोलली हा रस्ता चांगला नाही आहे रात्रीचा आणि नवीन जोडप्याने नाही निघावं बाहेर. त्याला ठीक आहे आजी, आम्ही आता जाऊच घरी थोड्या वेळात, जास्त काहीच नाही होणार. आणि तिचे डॅड बोलले की मी आहे ना सोबत हिच्या, आता काय होणार आहे, मी प्रोटेक्ट करेल हिला. सो तिची आई थोडीशी घाबरली होती की रात्र आहे वगैरे. त्यानंतर ते लोक चालले होते वगैरे आणि देन नंतर त्यांनी मागे वळून बघितलं. सो ती आजी त्यांना दिसली ना, म्हणजे चालते आजी, पण नंतर त्यांना थोड्या वेळानंतर दिसली नाही ती, की सडनली कोणी असं व्हॅनिश
झालं तसं टाईपमध्ये झालं. आणि त्यांना असं जाणवलं की ठीक आहे अंधार वगैरे झाला आणि आपल्याला नाही दिसलं, ठीक आहे गेली असेल आजी. मग हे लोक पुढे चालतायत आणि जो रस्ता त्यांना 10-15 मिनटात घरी पोचतो, पण अर्धा पाऊण तास झालाय त्यांना नाही जाता येते घरी. ते म्हणजे असं फिरत आहेत पण त्यांना रस्ता नाही भेटत आहे. ते चालतायत. त्यानंतर त्यांनी ट्राय केलं. मग त्यांना एक घर वगैरे दिसलं, तिथं एक बल्ब दिसला. मग ते तिकडे गेले. त्यांनी विचारलं की बाबा, थोडा वेळ बसले, थोडं पाणी वगैरे पिलं. त्याच्यानंतर मग त्यांनी विचारलं की म्हणजे लाईक रस्ता वगैरे कुठे आहे. त्यांना माहिती आहे पण त्यांना रस्ता भेटत नव्हता. सो त्यांनी त्यांच्या फॅमिलीमधून कुणाला तरी पाठवलं आणि नंतर ते रस्ता त्यांना एक मेन वाट आहे तिथपर्यंत जाऊन सोडलं. त्याच्यानंतर ते घरी पोचले आणि नंतर मग घरी जाऊन फॅमिलीला असं प्रसंग वगैरे सांगितला की मग ते बोलले, अरे तुम्ही ठीक आहे लवकर जाते तर लवकर यायचा प्रयत्न पण करा, कारण की रात्रीचं नवविवाहितांनी बाहेर नाही जायला पाहिजे. कारण की काही एंटिटी अशा असतात ज्यांची स्वप्न पूर्ण झालेली नसतात, म्हणजे ज्यांना वाईफ बनायचं असतं पण वाईफ बनायच्या आधीच ते डेथ झालेली असते किंवा त्यांना ते लग्नाचं सुख नाहीच भेटलेलं आहे त्यांच्यासाठी. सो त्यामुळे ते दुसऱ्यांना हॉन्ट करू शकतात आणि दुसऱ्यांना ते त्रास देऊ शकतात. आजचा पॉडकास्ट खूप वेगळा होता कारण आपण स्टार्ट हॉरर पासून केलं, हॉस्पिटल पासून, मग नंतर आपण एक्सपेरिमेंट कडे वळलो आणि मग आपण चकवावर आणि ह्या गोष्टींवर आलो. तर खूप असं वर खाली होतं पण खूप इंटरेस्टिंग होता. स्पेशली मला एक्सपेरिमेंट वाला खूप आवडला. ज्यात आवडला म्हणजे ऑब्व्हियसली ते आहे ना, पण खूप इंटरेस्टिंग होतं ते पार्ट की आधीच्या काळात असं लोक करायचे आणि एक खूप विचित्र होतं ते. आणि थँक गॉड ते आता काही होत नाही. पण असे बरेच अजून एक्सपेरिमेंट पण आहेत आणि मे बी आपण जेव्हा आपण नेक्स्ट पॉड करू त्यात आपण तेही गोष्टी घेऊ शकतो. काही वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट. क्रुएलिटी होती, म्हणजे लोकांबरोबर अत्याचार केलेलं होतं ते, आणि तसं एक पॉडकास्टही करू आपण. सो मी त्यासाठी पण खूप एक्सायटेड आहे भाई. तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं मला खरंच छान वाटलं की ह्या बंकस पॉडकास्ट फॅमिलीचा हिस्सा व्हायला मला खरंच छान वाटलं. इथे तुझ्यासोबत पॉडकास्ट करायला मजा आली, उलट खूप छान वाटलं. आणि मलाही खूप मजा आली भाई, स्पेशली सर्व हे काय ऐकून. आणि आपण अजूनही पॉडकास्ट करू लवकरच, त्याच्यात जसं तू बोललास की वेगवेगळ्या अर्बन लेजंड्स आहेत, नॅशनल इंटरनॅशनल, तर तेही आपण घेऊ भाई. आणि थँक्यू सो मच भाई, तू आलास. आणि सो मच तुलाही तुझ्या येणाऱ्या भविष्यासाठी खूप 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 थँक्यू सो मच भाई. थँक्यू सो मच. आपण भेटू परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये आणि करू मस्त की. मित्रांनो, जर तुम्ही आत्तापर्यंत बघताय तर मेक शुअर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा. तुम्ही स्वप्नीललाही फॉलो करू शकता, खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे सर्व सोशल हँडल्स असतील. आणि तुमच्याकडे अशी जर काही गोष्ट असेल तर तुम्ही आपल्याला डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल ती भरा आणि स्पॉटिफायवरही ऐका. काळजी घ्या. बाय.